श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी तुमचे माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 5 एप्रिल म्हणजे रविवारी आहे. संकष्टी चतुर्थी शास्त्र अनुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानलं जातं. तिथी गणपती बाप्पांच्या खूप प्रिय आहे. या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातल्या सर्व समस्या आणि त्रास दूर होतात. या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या बुद्धिमत्त विकास होतं आणि घरात सुख समृद्धी येतं. तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होतं. श्री गणेश हा 14 विद्या आणि 64 कलश अधिपती देवता आहे. ते दुःखहर्ता आणि सुखहर्ता म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या पूजा करून अथर्व शीर्षाचं पाठ करावे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राच्या दर्शन आणि पूजा करून सोडावे आणि चंद्रोदय हा आहे ते 9:47 होणार आहे. गणपती बाप्पांना संकटनाशक म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या संकट असल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळत असतो. तसेच गणपतीला बुद्धीच्या देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळतं. तसेच या दिवशी पूजा आणि उपवासन केल्याने कुंडलीतलं चंद्र आणि बुधग्रहाच्या दोष शांत होतात, सुख समृद्धी वाढतं आणि संततीच्या कल्याण होतं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी घरात आणा या झाडाच्या फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी असल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. तर कोणत्या झाडाच्या फूल आणायच्या, कोणत्या वेळात आणायच्या याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हीच मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्ये गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि यानंतर स्वच्छ स्नानही करायचे आहे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामधला दिवाही प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि कारण कोणत्याही सेवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होतो. यानंतर आपल्याला सूर्योदयाला जलार्पण करायचे, जलाभिषेक करायचा आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल तर त्यांना तामांमध्ये घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेकही करायचे आहे. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायच्या. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपताय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे. यानंतर जे तीर्थ आपण तयार केले आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला घ्यायचे आहे. गणपती बाप्पांना जलाभिषेक केल्याने तीर्थ आपल्याला मुलांना प्यायला दिल्यामुळे यांच्या बुद्धीमध्ये बरेच प्रमाणामध्ये वाढही होत असतं. यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचा फूल अर्पण करायचे आहे. याच्याबरोबर 21 दुर्वाच्या जुडी आपल्याला अर्पण करायची आहे. जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलून अर्पण करायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना गोडवा नैवेद्यही दाखवायचे आहे.
आणि लाडू मोदकाच्या नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गूळ खोबऱ्याचे नैवेद्य देखील दाखवू शकता, तरीही चालतं. या दिवसभर आपल्याला व्रत करायच्या, संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेच्या पठण किंवा श्रवण करायच्या. रात्री चंद्र उगवल्यानंतरनं आपल्याला चंद्राच्या जल अर्पण करायच्या, फुलं अर्पण करायचे आणि यानंतरनं आपल्याला मनातली इच्छाही बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहतं. याच्यासोबतच आपल्याला व्रतही सोडायचे आहे. जास्वंदीचे लाल फुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतं की म्हणजे आपण आपल्या लाडके बाप्पा, कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीचे फूल पवित्रतेच्या आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पांना शक्ती, उत्सव आणि तेजस प्रतीक म्हणून पूजामध्ये महत्त्वाचे मानलं जातं. वास्तुशास्त्राच्या या फुलाच्या विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्र अनुसार घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातली वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याच्या कमतरता भासत नाही. धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं. जास्वंदीचे फूल सौभाग्याच्या प्रतीक मानलं जातं. शनिवारी ही हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगलं मानलं गेलं आहे. सूर्योदयाच्या उपवास करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंद फूल वापरायचे. असं केल्याने आपल्याला शरीरामध्ये नकारात्मकता येतं. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसे टिकून राहत नसेल, तर कायम चिडचिडी, भांडण होत असेल, तर फूल होतं, तर ते आवर्जून ह्या जास्वंदीचे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाच्या एक फूल जे आहे ते तोडून आपल्याला घरी घेऊन यायचे आहे. हे फूल आपल्या घरी आल्यानंतर या फूल आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. हा संपूर्ण उपाय जे आहे ते आपण देवघरामध्ये बसायच्या करणार आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायच्या. प्लेटावर आपल्याला थोडीशी कुंकू घ्यायच्या. कुंकूमध्ये पाणी टाकून त्यात गंध तयार करून घ्यायचे. आता जास्वंदीच्या झाडाच्या फूल आहे ना, काडीने झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या फुलावर आपल्या मनातली इच्छाही बोलून दाखवायची आहे. थोडक्यात म्हणजे जसं तुम्हाला असेल नोकरी प्राप्त लिहा, धन प्राप्तीची इच्छा मनात म्हणून घ्या, म्हणून घ्या. विवाहित इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा असेल तर काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ते इच्छा आपल्याला मनोभावी जास्वंदीच्या फुला घेऊन त्याच्यावर नमस्कार करून आपल्याला हे म्हणायचे आहे. आणि एक प्लेट घ्यायच्या. प्लेटावर हळदी, कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचे. यानंतर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि तांदूळावर आपण जे इच्छा म्हणलेली ते फूल आहे ना ते ठेवायच्या आणि ते प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे. याच्याबरोबर आपल्याला 21 दुर्वाच्या जोडी घ्यायच्या. आपल्या मनातली इच्छा आपण ते हे फुलावर पुन्हा एखादी बोलायचे आहे आणि ही जोडी जी आहे तर ते गणपती बाप्पांना नमस्तकांवर लावायचे आणि त्यांच्या हातावर अर्पण करायचे आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवाही करायच्या. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करायचे. आता जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करणार आहोत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायच्या. त्यांच्या श्रवण केल्या तर सुद्धा त्यांच्या खूपच लाभही मिळणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळी कुलश्रुतीचे पठण सुद्धा करायचे. कुलश्रुतीच्या पठण केल्यामुळे आपल्याला केलेली सेवेच्या त्वरित फळही प्राप्त होत असतो. याच्याबरोबर आपल्याला 108 वेळी आपल्याला जो
जे पण गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल की ओम गणपतये नमः मंत्राचे जप करायचे आहे। या दोन्ही अतिशय कच्ची उंच कोटीच्या सेवा आहे। या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला गणपती बाप्पाही प्रसन्न होत असतात। यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे। आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहे, ते विघ्न आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थना करायची आहे। तसेच ही इच्छा आपण जे हे इच्छा म्हटलेली फुलावर फूल आहे ना, त्यांच्या पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे। संपूर्ण दिवसभर ते इच्छा बोललेली ते फूल आहे ना, ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ना आपल्याला ते इच्छा म्हटलेली फूल आहे ना, तसेच 21 दुर्वाच्या जोडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्यांच्यासोबतच 21 तांदूळाच्या दाण्या आपल्याला घ्यायच्याच। ते तिन्ही वस्तू घेऊन जायच्या आपल्या घराजवळ असणारे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाजवळ दिवा अर्पण करून घ्यायचे आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षत धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, गोडावा नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे। यानंतर ना जे इच्छा जी लिहिलेली आहे ते बोललेली आहे ते फूल ना आपल्याला 21 दुर्वाच्या जोडी आपल्याला मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकांवर लावायच्या आणि त्यांच्या चरणाजवळ हे फूल आणि दुर्वा अर्पण करायच्या। तसेच 21 तांदूळाच्या दाणे आहेत ते सुद्धा आपल्याला मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही उपाय मंदिरामध्ये जाऊन करायला विशेष महत्त्वही दिलं जातं, कारण मंदिरामध्ये गणेश तत्व जे आहेत ते नेहमीच्या तुलनेत 1,000 त्रिपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मनातली इच्छा। तर भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।